आणि पापड छान कडक वळाले आता. तर आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तर हे बघा, ह्या पापडाची साईज तुम्ही बघू शकता केवढी आहे आणि तेलात टाकल्यावर हा पापड केवढा होतो हे पण तुम्हाला मी दाखवते. तर किती टम्म हा पापड फुगलाय बघू शकता तुम्ही. अगदी आकाराचा 4 फूट हा पापड फुलतो. ते या पद्धतीने तुम्ही नक्की पापड करून बघा. हे बघा, तेलात टाकण्याच्या अगोदर केवढे होत आले, तेलात टाकून केवढा हा पापड झाला तुम्ही बघू शकता. उडीद डाळचे पापड बनवण्यासाठी मी इथे ही 2 किलो सफेद उडीद डाळ आणि पावशेर मूग डाळ घेतलेली आहे. मी स्वच्छ कपड्यांनी पुसून घेते. हे बघा, ही कुळण डाळाची चाळणी घेतली मी. याच्या खाली एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आता ही डाळ मी स्वच्छ गाळून घेते. यात मी थोडीशी उडीद डाळ टाकून घेते. हे बघा, हा कॉटनचा रुमाल घेतला आहे. ह्या रुमालाने मी ही डाळ अशी पुसून घेते. म्हणजे ज्याच्यावरची जी डस्ट आहे ती खाली कढईमध्ये पडेल आणि डाळ स्वच्छ होऊन जाईल. या पद्धतीने अशी डाळ स्वच्छ पुसून घ्यायची. हे बघा, याला बारीक अशी पावडर लागलेली आहे बघू शकता तुम्ही. बारीक पावडर ह्या रुमाला लटकून आली आहे आणि ही डाळ अगदी स्वच्छ झाली आहे. बघून घ्यायची, शक्यतो डाळ स्वच्छ असते. डाळीत काही घाण नसते, पण पावडर असते. ती पावडर या पद्धतीने स्वच्छ पुसून घ्यायची. आणि ही बघा, बघू शकताय तुम्ही, या पद्धतीने सर्व डाळ मी स्वच्छ पुसून घेतली. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांना सुरुवात केली आणि आज सर्वप्रथम मी उडीद डाळीची पापड बनवते आहे. तर चला तुमच्यासोबत सर्व रेसिपी शेअर करते. अशा प्रकारे सर्व उडीद डाळ आणि मूग डाळ मी स्वच्छ पुसून घेतली. मूग डाळीला एवढी पुसायची गरज राहत नाही. उडीद डाळ स्वच्छ पुसून घेतली आणि ही बघा, ही डस्ट, ही बघा, ही बारीक पावडर तुम्ही बघू शकता. तर ही आयडिया केली का कपड्याने पुसायची, डाळ एकदम स्वच्छ होऊन जाते. आणि बघू शकता तुम्ही, आता हिच्या अजिबातही पावडर राहिलेली नाही. एकदम स्वच्छ अशी ही डाळ झालेली आहे. आता ह्या दोन्ही डाळी एकत्र करून मी गिरणीतून दळून आणते. तर 2 किलो उडीद डाळ आणि पावशेर मुगाची डाळ मी घेतलेलं आहे. जास्त पण मूग डाळ घ्यायची नाही. जास्त मूग डाळ घेतली तर पापड जळू शकतात. त्यामुळं 2 किलो उडीद डाळीस पावशेर मुगाची डाळ हे प्रमाण एकदम परफेक्ट होतं. तेवढंच घ्यायचं. दळून आणलेल्या उडीद डाळीचं पीठ मी छान चाळून घेते. पीठ चाळायचं चाळणी या पद्धतीने मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आता याच्यातून मी निम्म पीठ बाजूला काढून ठेवते, कारण मी आज निम्मेच पापड करणार आहे आणि निम्मे पापड मी उद्या करणार आहे. तर मी निम्म पीठ यातलं काढून ठेवते. 2 किलो उडीद डाळ आणि पावशेर मूग डाळ होती. तर मी त्यातलं 1 किलो आणि साधारणतः 100 ग्रॅम पीठ बाजूला करते आणि निम्म पीठ इकडे घेते. बघा, मी जवळजवळ सारखं पीठ केलं आहे दोन्ही पण, आणि यातनं लावायला पीठ काढून ठेवलं आहे. तर आता हे पीठ मी मळून घेते. तर याच्यामध्ये मी हा रामबंधू पापड मसाला टाकते. याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकत नाही, कारण याच्यामध्ये मीठ आणि सर्व मसाले असतात मिक्स केलेले. त्याच्यामध्ये नंतर याच्यामध्ये दुसरे मीठ वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. तर तुम्हाला हा मसाला दाखवते मी. हे बघा, याच्यामध्ये पापडासाठी लागणारे लवंगा, मिरे आणि पापड खार, हे बघा मीठ आहे. त्याच्यामुळे याच्यात मीठ टाकायची गरज पडत नाही. हा मसाला मी पूर्ण पिठाला व्यवस्थित काढून घेते.
पीठ खूप हलकं असतं त्याच्यामुळे एकदम हळूवार करायचं, कारण ते असं बसबस फसफस फसफस उठतं. आणि याला पाणी पण खूप कमी टाकायचं, कारण पीठ जर पापडाचं पातळ झालं तर पापड व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मी याच्यासाठी 1 ग्लास पाणी घेतले सर्वप्रथम. तर 1 ग्लास पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते व्यवस्थित. थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं, थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. ते 1 पेला पाणी संपलंय माझं. तेल संपले, अजून 1 पाणी टाकायचं म्हणजे 1 ग्लास. एक पेला पाणी संपलं, परत मी दुसरा पेला भरून घेतला, कारण कसं खूप पाणी जास्त घेतलं आपण तर बसाबस पाणी टाकायचं करतो, त्याच्यामुळे थोडं अंदाजानेच पाणी ओतायचं. हे पीठ चिकट असतं त्याच्यामुळं ते खूप लटकतं हाताला. तर मी ह्या भातवाडीच्या साईडने हाताचं लटकलेलं पीठ काढून घेते. अशा प्रकारे अतिशय निब्बर असा हा पापडच्या पीठचा गोळा मळून तयार झाला आहे. आणि खूप निब्बर पीठ मळलं आहे मी. बघा, खूप निब्बर मळावं लागतं हे पीठ, मगच पापड छान खुसखुशीत होतात. आता हा मी 2 तासासाठी छान झाकून ठेवते. आणि पापडाचं पीठ मळून जवळजवळ 2 तास झालेले. 2 तास मी पीठ छान भिजू दिलं. तुम्हाला दाखवते मी 2 तासानंतर कसं झालं ते. तर या पद्धतीने पीठ छान भिजलं आहे, कडक आहे एकदम. आता ही पीठ मी ठेचून काढते, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ठेचते ते. तर मी इथे पाट्यावर आहे ना प्लॅस्टिकचा कागद टाकून घेतला आहे, आणि ह्या वरट्याला पण आहे ना एक प्लॅस्टिकचा कागद गुंडाळला आहे. आणि इथे मी आता हे पीठ ठेचते पापडाचं. तर मी पाट्यावर मुद्दामच प्लॅस्टिकचा कागद टाकला आहे, कारण पाटा आपण काही वापरत नाही आता, पहिल्यासारखे दिवस नाही राहिले. आता प्रत्येकजण मिक्सर वापरतं. तर पाटा मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावर प्लॅस्टिकचा कागद धुवून वाळवून तो अंथरला आणि त्याला गोड तेल लावलं. आणि जो वरुटाला मी कागद लावला आहे त्याला पण गोड तेल लावलं, पिठाला पण गोड तेल लावलं. आणि या पद्धतीने मी पीठ चांगलं ठेचून घेतलं. ठेचून हे पीठ मऊ करतात, मग पापड छान ठिसूर येतात. तर या पद्धतीने मी ठेचते. हे बघा, तुम्ही बघू शकता ठेचून मी पीठ किती मऊ केलेलं आहे. तर भरपूर मला सर्व पीठ ठेचायला जवळजवळ 1 तास लागला. आणि मी 1 किलो पीठ 4 भागामध्ये वाटून घेतलं होतं. आणि त्याचे मी या पद्धतीने असे उंडे तयार करून घेतले. आता मी याच्या लाटा तयार करते चाकूने. तुम्हाला दाखवते मी कशा लाटा करते. अतिशय मऊ मऊ असं हे पीठ ठेचलं आहे मी. पापडाचं पीठ जेवढं आपण ठेचू तेवढा पापड छान मऊ खुसखुशीत होतो एकदम. तोंडात टाकताच पाणी होईल असा. पापड पण खूप सुंदर झाले. तुम्हाला दाखवते मी पापड पण कसे झाले ते. आणि पाट्याला कागद याच्यासाठी लावला, पाट्याचा आणि वरुट्याचा दगड उघडू नये, पिठामध्ये मिक्स होऊ नये म्हणून घेतलं आहे. आणि त्या लाटे ना मी इथे या कॅरियरमध्ये ठेवते, कारण लाट्या सुकून जाता कडक होता, त्याच्यामुळे याच्यामध्ये लाट्या ठेवते. आणि हे उरलेले उंडे कॅरियरमध्ये भरून ठेवते, कारण कडक होतात त्याच्यामुळं कॅरियरमध्ये भरून ठेवायचे. तर पापड करायला आम्ही किचन रूममध्ये बसलेलो आहो आणि देवघरात गायत्री मंत्र चालू आहे, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल. लाटी या पद्धतीने करून घेते मी. तर या पद्धतीने मी आता पापड करते.
लॉकडाऊन टाईममध्येच म्हणून मी बरंच का पापड घरी येतात. आणि ती वस्तू सर्जी आहे ती आमच्याकडे. तर या पद्धतीने पीठ ठेचून झाल्यानंतर रोहिणी माझ्याकडे लाट्या फोडून देते, म्हणजे छोटे पापड करून देते. नंतर मी ते मोठे करते. असं आमचं दोघींचं पापड लाटायचं काम चालू आहे. आणि माझ्या पाठीला कळ लागली थोड्या वेळ मी उठली जागेवर ना. तर हे बघा गिरूने लगेच बघितलं पळपट टाकणारी काम आहे. आणि गिरू आले नाही, गिरू पापड करते. गिरू काय करते तू? गिरू आले वाले छान गो, लई छान गो. कसं करायचं? असं बाई ग, गिरू लई छान करते ग. तर याप्रमाणे मस्त आम्ही छान असे पातळ मस्त पापड लाटले. आणि एवढे पापड लाटून झालेले. ते गरडी लाटा करून देते आणि मी पापड पूर्ण लाटून घेते. त्याप्रमाणे आमचं पापड लाटायचं काम चालू आहे. मी भरपूर पापड करून झाले, अजून भरपूर बाकी. आणि ते सुकलेले पापड मी त्या घड्या करून ठेवले होते. ते गोळा व्हायला लागल्यावर घड्या करून ठेवावे लागतात. तर गिरिजा आली, गिरिजाने पाहिलं हे पापड गोळा केलेले. तर गिरिजा हे बघा ही बाकीचे पापड गोळा करते. तुम्ही व्यवस्थित ठेव बाई, अगं नीट नीट. हां असे बरोबर असे. हां ठेव. बस बस बेटा बस बस, आता सुकू दे सुकू दे, ते सुकू दे. पापड करून झाले सर्व. आणि हे बघा गिरिजा पापड गोळा करायचं काम करते. नको बेटा. आणि बघा किती छान ठेवले आमच्या गिरूने पापड. किती छान आहे आमची गिरू बघा. गिरू हाय हाय गिरू. बस 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 बस. आणि पापड घरामध्ये सुकवल्यानंतर हे पापड मी गोळा करून ठेवले. हे बघा आता सकाळी सकाळी मी कोवळ्या उन्हात हे पापड सुकत टाकते. तर या पद्धतीने मी सगळे पापड इथं वळात टाकलेले. हे बघा कोवळ्या उन्हात सकाळी सकाळी. आणि किती सुंदर कलर दिसत आहे पापडांचा, तुम्ही बघू शकता. आणि आता सर्व पापड छान वाळून झाले. गमिलात भरून आणले मी. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे पापड. तर पापड मी सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात छान वाळवले. आणि हे बघा ह्या टपामध्ये मी भरून ठेवले. टप स्वच्छ घासून वाळवून वगैरे घेतला. आणि बघा सर्व पापड याच्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तर हे बघा ह्या पापडाची साईज तुम्ही बघू शकता केवढी आहे. तर किती टम्म हा पापड फुगलाय बघू शकता तुम्ही. अगदी आकाराचा 4 फूट हा पापड फुलतो. तर या पद्धतीने तुम्ही नक्की पापड करून बघा. हे बघा तेलात टाकण्याच्या अगोदर केवढे होत आले, तेलात टाकून केवढा हा पापड झाला तुम्ही बघू शकता. तर हा पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा याचा आवाज बघू शकता तुम्ही. अतिशय खुसखुशीत असा हा पापड झालेला आहे. आता मी पापड थोडा खाऊन दाखवते.
एकच नंबर झाले. तोंडात टाकच विरघळणार असे हे पापड झाले. तर या पद्धतीने तुम्ही नक्की उडदाचे पापड ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. चला.